वटपौर्णिमा म्हणजे फक्त वडाच्या झाडाची पूजा नाही, तर हे व्रत आहे प्रेमाचे, श्रद्धेचे आणि अखंड सौभाग्याचे. पण अनेक महिलांना प्रश्न पडतो की या दिवशी नेमके काय करावे आणि काय करू नये. पूजा कधी करावी, उपवास कसा करावा आणि कोणत्या गोष्टीही टाळल्या पाहिजेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अनेक महिलांना माहिती नसते की काय करावे आणि कोणत्या चुका ह्या टाळाव्यात. जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. दिवसाची सुरुवात सकाळी शक्यतो लवकर उठावे आणि उठल्यानंतर काही क्षण देवाचे स्मरण करावे आणि मनात प्रार्थना करावी, माझ्या कुटुंबाला सुखशांती आणि आरोग्य लाभू दे. त्यानंतर घराची आणि देवघराची स्वच्छता करावी. धार्मिक मान्यतेनुसार स्वच्छ घरात सकारात्मक ऊर्जा नेहमीच वास करते असे मानले जाते. त्याचबरोबर विवाहित महिलांनी शक्य असल्यास हिरव्या रंग सौभाग्याचे प्रतीक, लाल रंग प्रेम आणि मांगल्याचे प्रतीक, पिवळा रंग आनंद आणि समृद्धीचे प्रतीक, गुलाबी नात्यातील प्रेमाचे प्रतीक या रंगांपैकी एखादी साडी वटपौर्णिमे दिवशी अवश्य परिधान करावी आणि त्यानंतर कपाळावर कुंकू लावावे आणि देवाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी. देवघरात तुपाचा दिवा लावावा. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि सावित्री मातेची पूजा करावी. यावेळी काही क्षण शांत बसून प्रार्थना करावी. घरातील सर्वांच्या आरोग्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी मनापासून प्रार्थना नक्की करावी. उपवासाचे नियम काय आहेत, हे अनेक महिलांना प्रश्न पडतो की उपवासात नेमके काय खावे. तर दूध, फळे, सुकामेवा, उपवासाचे पदार्थ आणि ज्यांना आरोग्याच्या कारणामुळे पूर्ण उपवास करता येत नाही त्यांनी आपल्या क्षमतेनुसार व्रत करावे, कारण या व्रतात भावना आणि श्रद्धेला विशेष महत्व आहे. भगिनींनो, वटपौर्णिमेच्या पूजेसाठी घरातून निघण्यापूर्वी पूजेचे ताट व्यवस्थित तयार करून घ्यावे, कारण पूजा सुरू झाल्यानंतर एखादी वस्तू कमी पडू नये. आता पाहूयात की पूजेच्या ताटात कोणकोणत्या वस्तू ठेवाव्यात. पूजेच्या ताटात हळद, कुंकू, अक्षता, फुले, हळकुंड, सुपारी आणि विड्याची पाने, त्याचबरोबर नारळ, खारीक, बदाम, फळे, गोड नैवेद्य, अगरबत्ती, त्याचबरोबर कापूर, तुपाचा दिवा आणि वाती, त्याचबरोबर पाण्याने भरलेला तांब्या, कापसाचा दोरा, दक्षिणा आणि बांगड्या, त्याचबरोबर ब्लाउज पीस, ओटीसाठी हळदी कुंकू. आपले पूजेचे ताट आता पूर्णपणे तयार झाले आहे. आता वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा नेमकी कशी करायची ते पाहूया. सर्वप्रथम वडाच्या झाडाला नमस्कार करा आणि पाण्याने अभिषेक करा. झाडाच्या बुंद्याला हळदी कुंकू आणि अक्षता वाहा. फुले किंवा फुलांचा हार देखील अर्पण करा. अगरबत्ती आणि दिवा लावा. त्याचबरोबर नारळ, फळे आणि गोड नैवेद्य देखील अर्पण करा. हातात कापसाचा दोरा घ्या आणि वडाच्या झाडाभोवती आपल्या परंपरेनुसार फेऱ्या मारा. प्रत्येक फेरीमध्ये मनोभावे प्रार्थना करा, हे वटवृक्षा, माता सावित्रीप्रमाणे मला अखंड सौभाग्य लाभू दे. माझ्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य, तसेच माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि समृद्धी प्रदान कर. फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर झाडाला आणि माता सावित्रीला नमस्कार करा. सुवासिनींना हळदी कुंकू लावा आणि ओटी भरून त्यांचा देखील आशीर्वाद घ्या आणि देवाचे आभार मानून मनोभावे प्रार्थना करा. वटसावित्री माते, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू दे, अशी प्रार्थना करा. या दिवशी सत्यवान सावित्रीची कथा का ऐकावी याला विशेष महत्व आहे, कारण वटपौर्णिमेची पूजा कथा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानली जाते. माता सावित्रीने आपल्या निष्ठा, श्रद्धा आणि बुद्धीच्या बळावर आपल्या पतीचे प्राण वाचवले. म्हणून या दिवशी स्त्रिया अखंड सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असतात. त्याचबरोबर शक्य असल्यास गरजूंना अन्नदान नक्की करा. पक्ष्यांना पाणी ठेवा. एखाद्या सुवासिनीला हळदी कुंकू द्या
आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद नक्की घ्या. तुम्ही देखील हे सर्व नियमानुसार नक्की करा. त्याचबरोबर संध्याकाळी देवघरात पुन्हा दिवा लावा, आरती करा. कुटुंबातील सर्वांनी मिळून काही वेळ नामस्मरण करा. या दिवशी विशेष महत्व आहे. रात्री देवाचे आभार माना. आपल्या पतीच्या आणि कुटुंबाच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करा आणि शांत मनाने दिवसाची सांगता करा. त्याचबरोबर या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायच्या तर कोणाशी भांडण करू नये, कटू बोलू नये, मनामध्ये राग धरू नये. त्याचबरोबर घरात अस्वच्छता ठेवू नये, मोठ्यांचा अपमान करू नये आणि गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवू नये. त्याचबरोबर नकारात्मक विचार करू नयेत. ह्या गोष्टी या दिवशी अवश्य टाळल्या पाहिजेत. वटपौर्णिमा हा फक्त एक सण नाही तर श्रद्धा, प्रेम आणि कुटुंबाच्या सुखासाठी केलेला एक सुंदर संकल्प आहे. तुम्हीही यंदा वटपौर्णिमेचे व्रत करत असाल तर कमेंट मध्ये नक्की लिहा. वटसावित्री मातेचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर राहो. आणि हा व्हिडिओ प्रत्येक विवाहित महिलेला नक्की शेअर करा. त्यांना देखील या व्हिडिओचा नक्की फायदा होईल.